मी लहान आहे म्हणून तू माझी समजूत काढलीस? वेडी आहेस का? सगळ्यात सुंदर तूच आहेस. हो ना. रेशमाच्या आयुष्यात ऑलरेडी किती दुःख आहेत नाही का? आपण मित्र म्हणून तिला सांभाळून घेणार नाही तर कोण घेणार? म्हणून मी म्हणालो सांभाळून घेतलं पाहिजे. म्हणजे तू माझं मन राखायला मला म्हंटलं सुंदर. किती घाण आहेस तू. सुजय, सुजा, हे फार छान आर्टिकल आलंय. सुजय, फार मस्त आर्टिकल. हॅलो गाईज, कशी दिसते मी? तर या घरातली सगळ्यात सुंदर मुलगी कोण? कोण काय? सिंपल, मी आहे. दे मला गिफ्ट. एक मिनिट मिनल, या घरात सगळ्यात ब्युटिफुल गर्ल मी आहे, सो ते गिफ्ट मला दे. एक मिनिट, रिप्लाय मला आलाय त्यामुळे ते गिफ्ट मला दे. एक मिनिट. माझं बोलणं मला पूर्ण करू दे. मी म्हणत होतो या घरातली सगळ्यात सुंदर मुलगी कोण या प्रकरणामुळे काय झालंय माहितीये? रेश्मा आज तिचं स्वयंपाकात लक्ष नव्हतं. ॲना आज तिची कपडे धुण्याची टर्न होती, तिने कपडे धुतले नाही. मिनल या महिन्यात तिची वीज बिल भरण्याची टर्न होती, तिने वीज बिल भरलेलं नाही. म्हणजेच अन्न, वस्त्र, निवारा या आमच्या मूळ गरजांचा तुम्ही बळी दिलाय. कळतंय का तुम्हाला? हे बघ सुजय, आपण विदेशात राहत असतो ना तर माझं काहीही म्हणणं नव्हतं. आणि या दोघीही सुंदर आहेत. पण आपण भारतात राहतो की नाही, आणि भारतीय स्त्रियांचा पोशाख म्हणजे साडी. आणि मला ती वागवताही येते. सूट तर होतेच होते. त्यामुळे जुनं ते सोनं या नियमाने. काय ग? काय जुनं ते सोनं? बघ ना, म्हणजे सुजयचा लॅपटॉप मॉडर्न आहे, कैवल्याचं म्युझिक मॉडर्न आहे. मग ते सोनं नाहीये, ते काय भंगार आहे, लोखंड आहे? बोल बोल. मिनल, मी तुला काही म्हटलं तू कसं काय बोलत राहते? एक मिनिट. तुमच्यातला हा वाद न संपणार आहे हे मला कळून चुकलंय. आणि म्हणून तुम्ही तिघी मिळून हे गिफ्ट उघडा. आपण पाहूया आतमध्ये काय येते. त्यावरून आपल्याला कळेल की हे गिफ्ट नक्की कोणासाठी आहे. म्हणजेच या घरातली सगळ्यात सुंदर स्त्री कोण आहे. ओके? गुड आयडिया. ओके ना? मला काहीच प्रॉब्लेम नाही. ओके. नीट काढ. काय खाणार आहे सागर? अरे ह्या तर आम्हीच तिघी आहोत. स्त्री ही निसर्गाची सगळ्यात सुंदर निर्मिती आहे. आणि म्हणूनच प्रत्येक स्त्री ही सुंदरच असते. इट मीन्स आपण तिघी सुंदर आहोत. सॉरी. मी पण. ऐका ना, म्हणजे चांगलं आहे सगळं, पण कोणी पाठवलंय ते? ऍक्च्युली काय आहे, हा विचार सुजयचा वाटतोय, पण अक्षर तर काय म्हणते.